पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय ग आनंदी, एवढ्या पुरी आहेत ना ह्या? बघ आई, अजून खूप लागणार आहे आपल्याला. हो अगं करू की, घाबरू नकोस तू, चल पटापट करते मी. आनंदी, आमची ही इथं आहे का? ही तुमची इथेच आहे, या. चला देव पावला. नाही तरी म्हंटल ही अजून आली कशी नाही? अहो आनंदीला जरा हातभार लावत होते. आपल्या लेकीची पहिली ऑर्डर आहे ना, माझा थोडा खारीचा वाटा त्यात. हो का? नाही म्हणजे तुझा खारीचा वाटा आणि मी गोळी घेऊन घरात झोपून राहायचं का? मी सुद्धा खारीचा वाटा उचलणार. हो हो, खाली बसा. एवढा उत्साह बरा नाही या वयात, बसा खाली. बसा बाबा. आनंदी, सांग मला काय काम करू ते? तुम्हाला जमणार नाही, उगाच काय विचारता, काय करू ते? ए तू सांगू नकोस. माझी लेक मला काय ते सांगेल. आनंदी बोल, तू फक्त काय करू सांग मला, काय करू? बरं हा ठीक आहे. हे बघा बाबा, हे ना हे असं करायचंय. म्हणजे हे पकडा तुम्ही, ही लेस घ्यायची, इथे अशी चिकटवायची आणि हे गोल 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 फिरवायचं आणि मग शेवटी चिकटवायचं. आनंदी, मला जरा चहा करून देतेस का ग वर येऊन? हो देते. इथे काम होत नाहीयेत आणि यांना चहा हवाय. तुम्ही काही बोललात का पाटकर? काय नाही. नाही काही म्हणालात तुम्ही, ऐकलं मी माझ्या कानाने. कुठे काय काम करतोय मी, काय नाही बोललो. बाई 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 बाई, तुम्ही काम करता का? तुम्ही नका लक्ष देऊ यांच्याकडे. मी कशाला लक्ष देते? मला काही दुसरी कामं नाहीत का यांच्याकडे लक्ष देण्याशिवाय? मी म्हटलं मला हे छान दिसतंय, इथे बसलात तुम्ही, हे एवढं सुंदर सुंदर काय काय करताय. आनंदी, इथेच आणतेस का चहा? मी बसते इथेच, जा बाळा जा. ठीक आहे आई, बसा तुम्ही इथे, मी चहा घेऊन येते. ऐक मी काय म्हणते, नुसती बसले तर टोमण्यावर टोमणे बसतील, त्यापेक्षा माझ्या गुडघ्याला सोसेल असं बारीकसं काम दे बाळा मला, ते करत बसते मी. आई एक काम करा, तुम्ही सुईमध्ये धागा होऊन ठेवा. एवढंच ना? डोळ्यांवर ताण आला तर गुडघे दुखत नाहीत ना? काहीतरी काय बोलताय तुम्ही पाटकर, याला सुई म्हणतात. अरे वा, सगळे इथेच आहे. हे काय करताय? आम्ही ना जिम्मा फुगडी खेळतो अगं, आता भसफुगडी चालू आहे, येते खेळायला. काय गाई उगाच काहीतरी बोलते. पण सांगा ना, काय करताय काय? अगं आम्ही कामाचा आनंद घेत घेत काम करतोय म्हणून हसतोय एवढे. अच्छा, करा करा, आनंद घेत घेत काम करा. पण मला काही काम सांगू नका बाई, मी ना खूप दमली आज. दमली आहेस ना तू? हो, तू अशीच बसून राहा. चालेल ना? हा ठीक आहे. ताई बसा तुम्ही, मी सगळ्यांसाठी चहा आणते. हे बघा, हे ना असं आहे हिचं, काम करायचं नाही म्हटलं ना तरी हिला बघून कामाचा उत्साह येतो. चला मी पण करते. मला सांगा मी काय करू? तुला काम हवं ना? हा ठीक आहे, हे सगळं काम पकड. हे जे असं केलं ना आम्ही असे तयार, तसं ह्याचं तयार कर. घे हे घे. ह्याला ह्या पट्ट्या आधी जोडायच्या. आनंदीशी मी बोलत नाहीये, तिच्या असण्याला पण मी नाकारलंय. मग आता कुठल्या तोंडाने जाऊन मी तिला सांगू ऑफिसमध्ये पूजेसाठी चल म्हणून? असेही ती रागावलीच आहे, ती नाहीच म्हणणार आहे. पण हो म्हणणार जरी असेल तरी जाऊन विचारायचं कसं?
अहो कधी आलात तुम्ही? माझं लक्षच नव्हतं. आत्या, मी तुम्हाला सांगितलं ना ऑर्डर मिळाली आपल्याला, त्याचंच काम करतोय आम्ही सगळे. काय गवा, ये की रे, बस ना. नाही राहू दे, मी सहज डोकावलो. तुमचं चालू द्या, येतो मी. दादा असं सहज डोकावणार नाही. त्याचा राग असा आहे ना की तो सहज डोकावणारा नाहीये. त्याला काहीतरी बोलायचं असणार. हो, पण तो आपल्या समोर कसं बोलणार ना? काय हरकत आहे? अहो, नवरा बायकोंचा प्रश्न आहे, आपण कशाला मध्ये पडायचं त्यात? हो ना, पण आपण इकडून गेलो कुठे? आपण इथेच होतो ना, म्हणून बोलला नसेल कदाचित. मला काय वाटतं माहिती आनंदी, त्याला तुझी माफी मागायची असणार. त्याला त्याची चूक कळली असणार बहुतेक. डोकं शांत झालेलं असणार त्याचं. पण आम्ही इथे सगळे आहोत ना, त्यामुळे तो तुझ्याशी बोलू शकत नसणार. कसं सांगायचं आनंदीला? उद्या ऑफिसमध्ये पूजा येते, ती यायला तयार होईल का? आनंदी, खूप एन्जॉय करतेस ना हे काम? पण आता थांबू नकोस हा. आता हे गुड्यांचं काम संपलं ना की नवीन काम सुरू कर. मी तुला सांगू का, तू ना नेकलेसचं डिझाईन तयार कर. खूप छान करशील तू. मी ऑफिसला जाते ना, तिकडे घेऊन जाईन. मी तिकडे मार्केटिंग करीन. तेवढं तरी नक्कीच जमेल मला. तेवढं तरी? वर्षाताई, अहो किती मदत करताय तुम्ही मला. आता दिवसभर काम करता तुम्ही आणि आज घरी आल्यानंतर मला माझ्या कामात मदत केली. खूप करता तुम्ही माझ्यासाठी, खरंच. हो, पण तुझ्या एवढी एक्सपर्ट नाहीये ना मी. झोप येते ना तुम्हाला? हा, नाही नाही. ठीक आहे, जागरणाची सवय नाही तुम्हाला, माहिती आहे मला. अगं नाही ग. मी ते एकटी बसून राहणार, मला झोप येईल की नाही असं वाटतंय ना तुम्हाला, म्हणून इथे सोबतीला बसलायत ना? अगं नाही, सहज बसलीये मी. माहितीये मला वर्षाताई, तुम्ही कायम माझ्यासोबत असतात. खरंच दिवसभर इतकं काम करतात, दमत असाल ना तुम्ही. स्वतःची काळजी घ्यायला हवी तुम्ही. बरं, एक काम करा, तर जा बरं झोपा, मी पण झोपते. अगं पण तू कुठे झोपशील? इथे सोफ्यावर. या घरातलं ना कुणी ना कुणीतरी ह्या सोफ्यावर झोपतच. या सोफ्यावर झोपल्यावर कसं वाटतं मला माहितीये. आपल्या घरात राहून सुद्धा ना आपल्या घरात आपण नाही होत असं वाटतं. ते काही नाही आनंदी, तू चल उठ, आपण दोघी आई बरोबर झोपू. आईच्या खोलीत चल. वर्षाताई, खरंच झोपते मी इथे. अगं हे बघा, सकाळी माझी बरीच कामं असतात, मला लवकर उठावं लागतं. मी इथे झोपते खरंच. बरं ठीक आहे, पण तुला झोप लागली नाही तर लगेच मला उठवायला ये. ती वेळच येणार नाही वर्षाताई. मी इतकी दमलीये ना आज की पडल्या पडल्या झोप येणार आहे मला. खरं सांगू, मला सुद्धा पडल्या पडल्या झोप लागणार आहे. हो ना. हो, चल, गुड नाईट. गुड नाईट. उशी चिंगीच्या रूम मध्ये वाटतं. चिंगी बाळा, गाढ झोपली. कुठे ठेवली मी उशी? पाय माझे खोली आवरताना उशी आणि चादर आतच राहिली आहे. हे उघडतील का दरवाजा?
ही आनंदीची उशी आणि चादर इथेच आहे, तिला द्यायला हवे. झोपायला येत नव्हते. चादर उशी राहिली होती ना माझी, ती घ्यायला आले होते. आनंदी, अगं काय गुढीपाडव्यासाठी काही खास बेत केलास का? मस्त सुगंध दरवळतोय सगळीकडे. नवीन वर्षात काहीतरी बदल हवा ना, त्यासाठी खास तांदूळ वापरलाय मी आज. हो, कुठला तांदूळ वापरलायस? इंडिया गेट बासमती राईस. अच्छा, काय ग, काय खास काय आहे या तांदूळामध्ये? वर्षाताई, हा तांदूळ मोठा आहे, शिवाय चिकटतही नाही, आणि सुगंध तर आलाच ना तुम्हाला. हो ग आनंदी, या सुगंधाने ना मला खूप भूक लागली आहे. पण हे सगळं तुला कसं माहिती? तुम्हाला माहितीये वर्षाताई, महाराष्ट्रातील 10 पैकी 9 महिला हाच तांदूळ वापरता, इंडिया गेट बासमती राईस. आणि आता तर मी सगळ्यांना हाच सल्ला देणार आहे की इंडिया गेट बासमती राईस वापरा. हो का? मग आनंदी, मी पुढच्या महिन्यात जे वाण सामान भरीन ना, त्यात हा इंडिया गेट बासमती राईसच भरीन. आता घरात फक्त इंडिया गेट रोजाना बासमती राईसचाच भात बनणार, आणि तो सुद्धा रोज. बरं चल, आता मी आवरून घेते, नाही तर आई माहितीये ना आरडाओरडा करत बसेल. हे घे. हे काय ग, इतक्या सकाळी जेवणाची तयारी करतेस? हो मग, रमाताई पाडवाय ना आज, जेवणाचं बघायला हवं, पूजेची तयारी करायची आहे मला. आणि ऑर्डरचं काय? म्हणजे त्या गुड्यांची ऑर्डर अजून बाकी आहे. तू हे असं करत बसलीस जेवणाची तयारी वगैरे, तर कशी व्हायची ऑर्डर पूर्ण? ते अधिक महत्वाचं आहे. बाईसाठी तिचं घर जास्त महत्वाचं असतं रमाताई. पण एक दिवस नाही केलं तर काय हरकत आहे? रमाताई, सणासुदीचा दिवस आहे हो आज, आणि तुम्ही किती सुंदर दिसताय. थँक्यू. पण पहिली ऑर्डर आहे तुझी, तीच जर वेळेत पूर्ण नाही झाली तर कसं व्हायचं? ते काही नाही, हे सगळं आपण नंतर बघू, आधी चल. नाही नाही रमाताई, गुढ्या बनवणं हे माझ्या आवडीचं काम, ते मी स्वतःसाठी करते. त्यासाठी घरच्यांकडे दुर्लक्ष करायला नको. माझ्या कामामुळे घरच्यांची आबाळ व्हायला नको रमाताई. मीच वेडी आहे तुला हे सगळं सांगायला आली. जाऊ दे, मी जाते स्टुडिओ मध्ये, सगळी तयारी करून ठेवते. तू ये लवकर हे सगळं आवरून. हा चल. विचारावं तर लागेलच.
आनंदी, आज पाडवा आहे ना? हो, त्याचीच तयारी करते. आज कामावर जाणार आहात तुम्ही? हो. ठीक आहे, प्रसाद पण बनवणार आहे, देते मी सगळ्यांसाठी. हा, ते ऑफिस मध्ये आज पूजा आहे. काय करताय रे दोघ जण? काय भांडताय की काय दोघ जण? आज पाडवा आहे, भांडायचं नाही. पहिला पाडवा आहे तुमच्या दोघांचा. दोघांनी मस्त कुडी उभारा. आणि काय आहे, सणासुदीचा दिवस तयार नाही झाला अजून? काय ग बयो? हा, जा छान साडी नेस जा. आई, काम बाकी आहे माझं. काम असू दे, मी बघेन. गुडघ्याला झेपेल तेवढं मी करते. हा, जा जा बाळा. आजी, तू असं का ठेवलंय तांदूळ? नाही गप्पा, बाप्पा येतो बाप्पा. हे घे प्रसाद. हा कसला प्रसाद आहे? गुढीपाडव्याचा प्रसाद. घे घे. कडुनिंबाचं पान टाकलं का ग याच्यात? टाकलंय. टाकलंस ना, शाबास. हे कडू काय एवढं? अगं ते पान आहे ना त्याच्यात. मला नाही खायचं हे. अगं नाही, खावं लागेल. थांब, मी समजावते. मी तिला खाऊ घालतेच. चिंगे, चिंगी बाळा. चिंगे. काही नाही, चिंगी बरोबर आईला सुद्धा प्रसाद खायचा नाहीये म्हणून पळून गेलीये. मी बघते दोघींकडे. थांब तू. चिंगू, आई. प्रसाद, ते मगाशी काही विचारायचं होतं तुम्हाला? हा, ते ऑफिस मध्ये पूजा आहे आणि सगळ्यांच्या बायका येणार आहेत. तर आमचे साहेब म्हणत होते तूही यावंस, असं तुला जमणार असेल तर. हे पाय माझे. काय झालं? हो, आधी तरी सांगायचं तुम्ही मला. आता ती गुढ्यांची ऑर्डर घेऊन ठेवली आहे ना मी. किती वेळ लागेल याचा अंदाजच येत नाहीये मला. नाही, मला आवडलंच तर तुमच्यासोबत ऑफिसमध्ये यायला. मी प्रयत्न करते, पण तुम्ही. काही हरकत नाहीये, मी काहीतरी कारण सांगेन तिकडे. हो. आई, ऐकलं मी सगळं. का नाही म्हणालीस ना? जायचं होतं ना, तेवढंच बोलणं झालं असतं. भांडण मिटायला मदत झाली असते बाळा. ती ऑर्डर महत्वाची वाटली का तुला? आनंदी, आयुष्यात कशाला महत्व द्यायचं हे तुला समजलं पाहिजे. करिअरच्या नादापायी आपल्या संसाराची वाट लावू नकोस. आई, मलाही आवडलं असतं ना यांच्यासोबत जायला, पण त्या गुढ्या आता कोणाच्या तरी घरात उभ्या राहणार आहेत नाही. आणि ज्या माणसांच्या घरात त्या गुढ्या जाणार आहेत, त्या माणसांचा आनंद माझ्या आनंदासाठी मी का बाजूला ठेवू आई? आता मी ही जबाबदारी घेतली आहे ना, तर ती पूर्ण पण करायला हवी. माझं कर्तव्य आहे ते आता. आई, मला खरंच आवडलं असतं यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जायला. नाही, बघते मी काम पटापट संपवण्याचा प्रयत्न करते, मग जाते वाटलं तर. बघ, ऑर्डरी काय ग, आता एक मिळालीच तुला, 100 मिळतील. पण घरातली नाती सांभाळावी लागतात. कामाच्या पायी आपल्या संसाराला देशोधडीला लावू नकोस म्हणजे झालं.